नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. याच्या आधी आपण TET CTETसाठी PYQ अनालिसिसचे व्हिडिओ घेतलेले आहेत. आपण नवीन सिरीज चालू केलेली आहे ज्याच्यामध्ये 5वी ते 12वीपर्यंतचे जे स्टेट बोर्ड आहेत ते आपण कव्हर करत आहोत. याच्यामध्ये बघा 5वी परिसर अभ्यास भाग 1 आणि परिसर अभ्यास भाग 2 याच्या आधी आपले हे दोन्ही व्हिडिओ झालेले आहेत. दोन्ही व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टला जाऊन चेक करू शकता. आणि आता आपण चालू करतोय इयत्ता 6वीचं भूगोल. क्विक रिव्हिजन असणार आहे. तुम्हाला एकाच लेक्चरमध्ये पूर्ण पुस्तकाचा आढावा घेता येणार आहे. त्यामुळं जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल TET 2026ची बघा TET 2026ची तयारी करत असाल जी या जूनमध्ये होणार आहे, जून एंडला किंवा जुलैमध्ये नियोजन आहे, तर त्या परीक्षेच्या तयारीसाठी आणि कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, मग ते MPSC गट ब गट क चे असू दे, आणि आता तर बघा तलाठी भरतीसुद्धा MPSCकडे वर्ग झालेला आहे. त्याचबरोबर काही सरळ सेवा एक्झाम आहे, TCS असू दे, IBPS पॅटर्ननुसार पण असू दे, तुम्हाला स्टेट बोर्डचा आधार घ्यावाच लागतो. खरं तर स्पर्धा परीक्षेसाठी जो आपण अभ्यास करतो त्याच्यासाठी महत्त्वाचा दिशादर्शक असतो तो म्हणजे आपले स्टेट बोर्ड. 5वी ते 12वीच्या स्टेट बोर्डवर जर तुमची एकदम चांगली पकड झाली किंवा एकदम चांगली कमांड आली तर तुम्हाला सोपं जातं कंटेंट समजून घेण्यासाठी, त्या परीक्षेची डिमांड समजून घेण्यासाठी. त्यासाठी आपण नियोजनानुसार बघा इयत्ता 6वीचा आज आपण काय करणार आहोत, पूर्ण पुस्तकाचा आढावा घेणार आहोत. क्विक रिव्हिजनसाठी महत्त्वाच्या फॅक्च्युअल ज्या कन्सेप्ट आहेत किंवा फॅक्च्युअल डाटा आहे तो लक्षात ठेवण्यासाठी हे लेक्चर सिरीज खूप जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, TET 2026ची तयारी करत असाल, तुमच्या मित्रमैत्रिणी करत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींच्यापर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून याचा त्यांना खूप जास्त उपयोग होईल. बघा इयत्ता 6वीचा आपण भूगोल पाहत आहोत. आता याच्यानंतर आपण 7वी 8वी अशा पद्धतीने 12वीपर्यंत कंटिन्यू करणार आहोत. आणि 9वी 10वी तर तुम्हाला भूगोल आणि अर्थशास्त्र एकत्रच आहे, पण 11वी आणि 12वीच्या अर्थशास्त्राची पुस्तके आपलं भूगोल झाल्यानंतर होईल. आणि त्याच्यानंतर लगेच आपण इतिहासाला हात घालणार आहोत. आणि इतिहास झालं की लगेच आपण राज्यशास्त्र आणि त्याच्यानंतर सरते शेवटी मग आपण सामान्य विज्ञानाचे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत तर ते आपण इथं करणार आहोत. अशाच पद्धतीनं चांगले बघा स्पर्धा परीक्षेसाठी जे आहे मराठी ग्रामर असेल, इंग्लिश ग्रामर असेल, गणित आहे, माझ्या वेळेनुसार मी चांगले आणि दर्जेदार कंटेंट देण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्यामुळे चॅनलशी नक्की कनेक्ट राहा. बघा अनुक्रमणिका पाहत आहोत आपण. याच्यामध्ये आपल्याला धडे अभ्यासायचे आहेत. इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये भूगोलामध्ये 10 धडे. याच्यामध्ये प्रत्येक धड्याची माहिती घेऊ. पहिला धडा आहे पृथ्वी आणि वृत्ते, दुसरा आहे चल्लावृत्ते वापरूया, तिसरा आहे पृथ्वीगोल नकाशा तुलना व क्षेत्रभेट, चौथा आहे हवा व हवामान, पाचवा आहे तापमान, सहावा आहे महासागरांचे महत्त्व, सातवा आहे खडक व खडकांचे प्रकार, 8 आहे नैसर्गिक संसाधने, 9 ऊर्जा साधने, 10वा आहे मानवाचे व्यवसाय. बघा पाणी किती आहे तर 69 पेज नंबरपर्यंत पूर्ण पुस्तक आहे. आपल्याला सगळी 69 पानं आपल्या महत्त्वाची आहेत का, अजिबात नाही. बघा जेवढा फॅक्च्युअल डाटा आहे तेवढा आपण कलेक्ट करत पुढे आपल्याला जायचं आहे. कारण आपल्याला सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत वाचणं अपेक्षित नसतं. जेवढ्या कन्सेप्ट किंवा तुम्हाला पुस्तकं ज्यावेळी आपली 1 2 4 पुस्तकं होतील त्यावेळी जे नवीन अभ्यास करणारे आहेत त्यांना नक्की समजून जाईल की कशा पद्धतीने आपल्याला माहितीचा डाटा आपण कशा पद्धतीने आपण वाचन केलं पाहिजे आणि फक्त त्याच डाटावर आपण कशा पद्धतीने फोकस केलं पाहिजे. चला पहिला सुरू करतोय आपण. पृथ्वी आणि वृत्ते. इथं बघा जग दिलेलं आहे, जगाचा नक्षा दिलेला आहे. आता आपल्याला 7 खंड आहेत. 7 खंडाचं लोकेशन आपल्याला माहित पाहिजे. इथं बघा इथून काय आहे विषुववृत्त आणि विषुववृत्त अमेरिका खंड आहे, त्यामध्ये दक्षिण अमेरिका खंड आहे. त्याच्यानंतर इथं आफ्रिका खंड हा उत्तर दक्षिण गोलार्धा दरम्यान वसरलेला आहे. इथं आहे आपला युरोप खंड, इथं आहे आपला आशिया खंड, इथं आहे ऑस्ट्रेलिया खंड आणि इकडं खाली आहे आपला अंटार्क्टिका खंड. प्रत्येक खंडाला नंबर बघा 7 खंड आहेत टोटल. 1 2 3 4 5 6 आणि आपल्याला फक्त लोकेशन बघा. उत्तर गोलार्धामध्ये उत्तर बसले आहे, युरोप पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे. आशिया खंड बघा थोडंसं भारताचा आशिया खंड पूर्णपणे उत्तर गोलार्धामध्ये आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया खंड पूर्णपणे दक्षिण गोलार्ध आहे इकडचा. त्याच्यानंतर दक्षिण अमेरिका पूर्णपणे दक्षिण गोलार्धामध्ये आहे, अंटार्क्टिका पूर्ण दक्षिण गोलार्धामध्ये आहे आणि आफ्रिका खंड जो आहे तो उत्तर आणि दक्षिण गोलार्धाच्या दरम्यान वसलेला आहे. महासागरे पाहून घेऊ. इथं पॅसिफिक महासागर आहे, इथं आर्क्टिक महासागर आहे, हिंदी महासागर, दक्षिण महासागर, पॅसिफिक महासागर. इथं बघा बेरिंगची समुद्रधुनी आहे आणि अशा पद्धतीने हे सर्व महासागर आहेत. आता हा जो खंड बघा हा काय आहे तर पूर्ण कशात आहे, बर्फाचं पण खूप जास्त आहे आणि पूर्णपणे दक्षिण गोलार्धामध्ये स्थित आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो युरोप खंड आहे आणि हा आशिया खंड आहे युरेशिया ही बोललं जातं. युरोप आणि आशिया दोघांना एकत्रितरित्या युरेशिया असंही संबोधलं जातं आणि आशिया खंड भारत वसलेला आहे. त्याच्यानंतर पुढे
इथं तुम्हाला कोणी यंत्र दिलेलं आहे, फक्त इतकं लक्षात ठेवा. इथून आपलं विषुववृत्त जात हा आपला पृथ्वी गोल आहे असं समजा, आणि उत्तर गोलार्धामध्ये हा जो कोण आहे आहे आणि हा आहे 60 अंशाचा. अक्षीय कोण तर कशावरून मिळालेला आहे त्याच्यावरून आपण उत्तर काढू शकतो. बघा इकडचा हा जो कोण 30 अंशाचा आहे आणि इथं खाली हा जो कोण होत आहे तर हा कितीचा आहे, तर हा 60 अंशाचा आहे. त्याच्यानंतर बघा पूर्ण पृथ्वीचे जे आकार दिलेला आहे, तर इथं आपण पूर्व पश्चिम असं जर अंतर घेतलं तर बघा 12,756 किलोमीटर इथं आहे. आणि उत्तर जर आपण अंतर मोजलं तर 12,700 बघा. उत्तर दक्षिण 12,700 आणि पूर्व पश्चिम 12,756. त्याच्यानंतर पुढे महत्वाची माहिती, जेवढी महत्वाची आहे तेवढी सगळी आपण कलेक्ट करणार आहोत. आता इथं अक्षीय कोण आहे, हे विषुववृत्तीय वृत्त आहे. इथं दक्षिण गोलार्ध आहे, हा आहे उत्तर गोलार्ध. इथं पृथ्वीचा दिलेला आहे आणि हा आहे पृथ्वीचा अक्ष. आणि अक्षीय कोण मगाशी सांगितल्याप्रमाणे का असेल तर 30 होतो आणि इकडे असेल तर होतो 60 अंशाचा होतो. इतका डाटा तुम्हाला माहित असला पाहिजे. विषुववृत्त हे काय तर 0 अंश अक्षवृत्त आहे. विषुववृत्त काय आहे, 0 अंश अक्षवृत्त. आता बघा विषुववृत्त, रेखावृत्त, अक्षवृत्त ह्या कन्सेप्ट समजून घेण्यासाठी ह्या कन्सेप्ट खूप महत्त्वाच्या आहेत. हा जर आपण पृथ्वीगोल विचारात घेतला तर पृथ्वी डाव्या तर त्या आडव्या रेषांना संबोध, आणि आडव्या रेषामध्ये हे जे रेषा आहे ज्याद्वारे पृथ्वीचे गोलार्ध आणि दक्षिणार्ध दोन समान भाग होतात, त्यामुळं हे बृहदवृत्त आहे किंवा यालाच विषुववृत्त असंही म्हटलं जातं. आणि म्हणजे सर्वात मोठं अक्षवृत्त जे आहे ते विषुववृत्त मानलं जातं. विषुववृत्तापासून उत्तरेकडे 90 असतात आणि खाली दनीला नक्ष असतात. बघा 90 आणि हे 90 हे झाले 180 अक्षवृत्ते. प्लस हे जे मोठं विषुववृत्त आहे हे एक आपण ऍड केलं तर टोटल अक्षवृत्तांची आपल्याला मिळते 181. आणि ज्या उभ्या रेषा आहेत त्या उभ्या रेषांना रेखावृत्त म्हटलं आणि त्या रेखावृत्तांची संख्या किती आहे 30. असं लक्षात ठेवा. आडव्या ज्या रेषा आहेत त्यांना अक्षवृत्त म्हटलं जातं, उभ्या रेषा आहेत त्यांना रेखावृत्त म्हटलं जातं, आणि सर्वात मोठं जे अक्षवृत्त आहे तेच आपलं विषुववृत्त आहे. आणि ते किती डिग्रीवर आहे तर 0 डिग्रीवर ते वसलेलं आहे. त्याच्यानंतर बघा विषुववृत्तापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्तांचे काय आहे मूल्य वाढत जाते. त्याच्यानंतर जरी रेषा लंब वर्तुळ दिसत असल्या तरी पृथ्वीगोलावर मात्र त्या वर्तुळाकार असतात. आता हे कशाचं सांगितलेलं आहे बघा तर अक्षवृत्ते. त्याच्यानंतर पुढे विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे दोन समान भाग होतात. आताच सांगितलं आपण. दिलेलं आहे उत्तरार्धात अक्षवृत्तांचा 5 अंश उत्तर, 15 अंश उत्तर, 30 अंश उत्तर आणि 50 अंश उत्तर. त्याच पद्धतीने दक्षिण गोलार्धामध्ये 5 अंश दक्षिण, 15 अंश दक्षिण, 30 अंश दक्षिण आणि 50 अंश दक्षिण असा केला जातो. म्हणजे बघा आपण विषुववृत्तापासून जर 30 अंश वर गेलो तर त्याचा उल्लेख 30 अंश उत्तर अशा पद्धतीने केला जातो. आणि खाली 30 तर त्याचा उल्लेख करताना कसं करणार 30 अंश दक्षिण अक्षवृत्त अशा पद्धतीने. उत्तर गोलार्धामध्ये तर तिथे उहा किंवा उत्तर हा शब्द वापरला जातो आणि दक्षिणेकडे द हा शब्द वापरला जातो. महत्त्वाची आकृती आहे. आता पुन्हा हा पृथ्वीगोल आहे. आता या पृथ्वीगोलामध्ये बघा तर हे आहे आपलं विषुववृत्त. सर्वात मोठं विषुववृत्त आहे, पूर्ण पृथ्वी प्रतल आहे. इथं हे दक्षिण अक्षवृत्त आहेत बघा. विषुववृत्ताच्या खाली काय उत्तर गोलार्ध हे काय आहेत अक्षवृत्त आहेत. त्याच्यानंतर हा जो दिलेला आहे वृत्त दिलेला आहे इथं 90 अंश पश्चिम रेखावृत्त आहे. इथं दिलेला आहे 30 अंश आणि याच्यावर इथं हे ठिकाण न्यू ऑर्लिन्स हे ठिकाण इथं वसलेलं आहे. आणि इथं बघा मूळ रेखावृत्त ज्याप्रमाणे 0 अंश विषुववृत्त आहे त्याचप्रमाणे रेखावृत्तामध्ये 0 अंश रेखावृत्त कुठं आहे तर ग्रीनिच येथे आहे. आणि या ग्रीनिच येथील 0 अंश रेखावृत्तावरून काय मोजली जाते तर जगाची प्रमाणवेळ मोजली जाते. बघा 0 अंश रेखावृत्त हे काय आहे तर जागतिक प्रमाणवेळ दर्शवणारं रेखावृत्त आहे. आणि भारताचे जे प्रमाणवेळ दर्शवणारं रेखावृत्त हे आहे 82 अंश. आणि 0 अंश ते 82 अंश ह्या रेखावृत्तामध्ये जे वेळ म्हणजे आपली भारताची प्रमाणवेळ किती पुढे आहे तर 5.5 तास इतकी पुढे. म्हणजे ग्रीनिचमध्ये जर 2 वाजलेले असतील बघा तर त्या 5.5 तास त्या 2 मध्ये ॲड करायचे म्हणजे भारतामध्ये किती वाजले असतील अशा पद्धतीचे पण प्रश्न विचारले जातात. 2 मध्ये 5.5 तास ॲड करायचे किती वाजतील तर तिथं 7:30 वाजलेले असतील. आणि हा प्रश्न येऊन गेलेला आहे 1 अंश म्हणजे बरोबर 4 मिनिट. पृथ्वी 60 डिग्री फिरण्यासाठी 24 तास लागतात. त्याच पद्धतीने 1 अंश फिरण्यासाठी 4 मिनिट इतका वेळ लागतो. अशा पद्धतीनं 1 अंश 4 मिनिट किंवा असे ठरवू शकता. 15 अंश म्हणजे 1 तास. 2025ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. 15 अंश म्हणजे 1 तास असेल तर 30 अंश म्हणजे 2 इतका कालावधी गणला जातो. 45 अंश 3 तास इतका कालावधी गणला जातो. आणि 60 अंश म्हणजे 4 तास कालावधी गणला जातो. त्यावेळी पुढं प्रमाणवेळेचा जो वेळ ज्यावेळी तो टॉपिक येईल त्यावेळी आपण तिथं पुन्हा पूर्व पश्चिमेकडे अंतर्प्रस करायचं आणि आपण पाहणार आहोत. एखादरी फॅक्च्युअल डाटा तुम्हाला लक्षात आला पाहिजे. त्याच्यानंतर मापे दिले आपल्याला. त्याच्यानंतर
पृथ्वीवर प्रत्येक अंशात किती आहेत 181 अक्षवृत्ते काढता येतील. 0 अंश काय आहे हे वृत्त आहे. 1 ते 90 असे उत्तर गोलार्धामध्ये 90 अक्षवृत्त आहेत आणि 1 ते 90 अंश अशी दक्षिण गोलार्धामध्ये 90 अक्षवृत्त ही 80 प्लस विषुववृत्त 1 टोटल 181 अक्षवृत्त आहेत. त्याच्यानंतर पुढे आता शून्यावंश रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त म्हणतात. या रेखावृत्त जसं आपण अक्षवृत्त पाहिलं, आता रेखावृत्त शून्यावंश रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त म्हणतात आणि या रेखावृत्तापासून इतर रेखावृत्तांची कोणीय अंतरे अंशामध्ये सांगितली जातात. त्यांना काय म्हटलं जातं? रेखा म्हटलं जातं. शून्यावंश रेखावृत्त व 180 अंश ही रेखावृत्ते एका समजतात. बघा, शून्यावंश रेखावृत्त आणि 180 अंश रेखावृत्त ही दोन रेखावृत्ते पृथ्वी गोलावर एकमेकांच्या समोर असतात. रेखावृत्त कशा असतात? पृथ्वी गोलावर रेखावृत्ते उभी काढली जातात किंवा उभ्या ज्या रेषा आहेत तर त्या रेखावर समजल्या जातात आणि त्या कशा मोजल्या जातात ते सांगताना पूर्व पश्चिम अंतर सांगितलं जातं. ज्यावेळी पृथ्वी गोलावर अक्षवृत्त सांगतात तर दक्षिणाचा आपण सांगतो, तसंच रेखावृत्त मोजत असताना पूर्व आणि पश्चिमेकडे असा तिथं उल्लेख केला जातो. बघा, पूर्व गोलार्धामध्ये 10 अंश पूर्व, 25 अंश पूर्व, 135 अंश पूर्व या पद्धतीने, तर पश्चिम गोलार्धामध्ये 10 अंश पश्चिम, 25 अंश पश्चिम आणि 135 अंश पश्चिम अशी ती सांगितली जातात. आता रेखावृत्त महत्त्वाची माहिती बघा. प्रत्येकी 1 अंशच्या अंतराने 360 रेखावृत्ते आहेत. शून्य रेखावृत्त आहे जे जागतिक प्रमाण वेळ दर्शवतं. ग्रीनिच लंडन येथे आहे. 180 अंश रेखावृत्त बघा, 1 अंश ते 179 पूर्व रेखावृत्ते म्हणजेच पूर्व गोलार्धात एकूण 100 रेखावृत्ते आहेत आणि 1 अंश ते 179 पश्चिम रेखावृत्ते म्हणजेच पश्चिम गोलार्धात एकूण आहे 179 रेखावृत्ते आहेत. त्याच्यानंतर पुढे बघा, आता लगेचच्या कोणत्याही दोन रेखावृत्तामधील पृथ्वी पृष्ठावरील अंतर किती आहे तर 111 किलोमीटर आहे. बघा, लगेचचे दोन अक्षवृत्त आहेत तर त्यांच्यामध्ये अंतर किती आहे तर 111 किलोमीटर इतकं देण्यात आलेलं आहे. नंतर बघा पुढे, विषुववृत्तावर लगतच्या कोणत्याही दोन रेखावृत्तामधील अंतर किती आहे 111 किलोमीटर आहे आणि 111 किलोमीटर दरम्यान असलेल्या ठिकाणांची अचूक स्थाने सांगण्यासाठी अशांची विभागणी लहान एककात करावी लागते. त्याच्यानंतर पुढे बघा, महत्त्वाचा पुढचा डाटा आहे. आता इथं हा डाटा तुम्हाला पाठ पाहिजे. बघा, विषुववृत्त तर दिले आहे 111 किलोमीटर. त्याच्यानंतर कर्कवृत्त आणि मकर वृत्त मधील अंतर आहे 102 किलोमीटर. आर्टिक आणि अंटार्क्टिक वृत्तमधील अंतर आहे 44 किलोमीटर आणि उत्तर ध्रुव 0 किलोमीटर. बघा, कोणत्याही दोन रेखावृत्तादरम्यानचे अंतर हे अक्षवृत्ताप्रमाणे बदलत जाते. विषुववृत्तावर हे सर्वाधिक असते तर ध्रुवांदरम्यान ते 0 होते. बघा, आपण ज्यावेळी पृथ्वीगोल काढतो विषुववृत्तामध्ये बघा, अक्षवृत्तामधील अंतर किती आहे तर विषुववृत्ताचे तिथे 111 किलोमीटर आहे. 23.5 अंशावर 23 अंशाला मकर वृत्त आहे. कर्कवृत्त आणि मकर दरम्यानचं अंतर किती आहे 102 किलोमीटर. आर्टिक आणि अंटार्क्टिक वृत्त जे 66.5 अंश उत्तर आणि दक्षिणेला वसलेलं आहे त्यांच्यातलं अंतर 44 किलोमीटर आहे आणि तर 90 अंश उत्तर आणि दक्षिणला उत्तर दक्षिण ध्रुव आहेत ज्याच्यामधील अंतर आहे 0 किलोमीटर. त्याच्यानंतर बघा, पृथ्वी गोलावरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्यामुळे वृत्तजाळी तयार होते. वृत्तजाळी कशामध्ये तर अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते. इथला लॉंग फॉर्म तुम्हाला विचारला जातो GIS आणि GPS. GISचा लॉंग फॉर्म होतो जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. GPSचा लॉंग फॉर्म होतो ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, ज्याला मराठीमध्ये बघा जागतिक स्थान निश्चिती प्रणाली असेही म्हटलं जातं. आणि GIS म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली, लॉंग फॉर्म आहे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. त्याच्यानंतर पुढे इथं हा पहिला टॉपिक आपला झालेला आहे. हा काय आपण दुसरा धडा चालू करत आहोत. आता इथं पृथ्वी कोरली आहे बघा, चला वृत्ते वापरूयात. आता पुन्हा एकदा रिवाइज करूया आपण. इथं हे आपलं आहे विषुववृत्त बघा. इथं उत्तरेला उत्तर अमेरिका आहे, इथं दक्षिण अमेरिका आहे, इथं आफ्रिका आहे, इथं आहे बघा, हां इथं विषुववृत्त आहे. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका खंड, युरोप खंड, ऑस्ट्रेलिया खंड आणि हा आपला अंटार्क्टिका खंड. जगाचा नकाशा दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक, आफ्रिका खंडातील नाईल नदी व्हिक्टोरिया सरोवर बघा. स्टेट बोर्डवरून प्रश्न विचारलेले असतात. क्वेश्चन जे येतात ते ॲक्च्युअल स्टेट बोर्डचा जो डाटा आहे त्या डाटाला घेऊनच ते प्रश्न जास्तीत जास्त तयार केलेले असतात. त्यामुळं स्टेट बोर्ड जे महाराष्ट्र शासनाचे स्टेट बोर्ड शालेय पुस्तक आहे त्यातला प्रत्येक फॅक्च्युअल डाटा आहे जो प्रत्येक डाटा तुमच्या वहीमध्ये नोंद झाला पाहिजे आणि त्यावर तुम्ही एकदा चांगली पकड आली की कोणतीही स्पर्धा परीक्षेचं GS किंवा जी भाग आहे तो तुम्हाला काही अवघड वाटणार नाही. बघा, आफ्रिका खंडातील नाईल नदी काय आहे व्हिक्टोरिया सरोवर उगम पावते. त्याच्यानंतर पुढे आता इथं काय दिलेलं आहे बघा, ब्राझीलचा प्राकृतिक नकाशा दिलेला आहे. थोडंसं पाहूया आपण. आता इथं उंची वगैरे दिलेलं आहे. आपण काय करू, पण ब्राझील हा ब्राझीलचा प्राकृतिक नकाशा आहे. याच्यात नद्या पागून घेऊ बघा. नदी आहे, साऊ फ्रान्सिस्को नदी आहे, नदी आहे, त्याच्यानंतर पुरुष नदी आहे, जापुरा नदी आहे, त्याच्यानंतर निग्रो नदी आहे, त्याच्यानंतर इथं मार्शबेड आहे, फ्रेंच गियाना, सुरिनाम गुयाना, इकडे व्हेनेझुएला आहे, कोलंबिया देश वसलेला आहे, इथं बोलिव्हिया आहे आणि ॲमेझॉन नदी आणि
ब्राझीलमधील सर्वात मोठी नदी आहे ॲमेझॉन खोरे आहे आणि ब्राझीलचे सागर असलेला आहे आणि इथं ब्राझीलचे पठार तुम्हाला फक्त माहीत असायला हवेत. शक्यतो ॲमेझॉन नदी तर लक्षात ठेवा. ब्राझीलमध्ये ॲमेझॉन नदी खोरे कोणत्या देशामध्ये आहे तर ते ब्राझीलमध्ये आहे. त्यानंतर पुढे अतिशय महत्त्वाचा हा तक्ता किंवा ही इमेज दिलेली आहे बघा. इथं पूर्ण पृथ्वीखोल दिलेला आहे. म्हणजे वने आहेत, वनांचा जो प्रदेश आहे वनांचा किंवा हा प्रदेश याच्यावरून ठरत असतो. सूर्याची किरणे पडत असतात. हे खूप सारं गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आपण एक करून पाहून घेऊ. हे बघा, हे आपलं काय विषुवृत्त आहे जे अक्षवृत्त म्हणून आपण ओळखतो. इथं उत्तरेला 23.5 अंशावर हे याला आपण वृत्त म्हणून ओळखतो. दक्षिणेला 23 अंश जे अक्षवृत्त आहे तर त्याला आपण मकर वृत्त म्हणून ओळखतो. त्याच्यानंतर उत्तरेलाच 66 अक्षवृत्त आहे त्याला आर्टिक म्हणतो आणि विषुवृत्ताच्या दक्षिणेला 66 अंशावर जे अक्षवृत्त आहे त्याला आपण अंटार्क्टिक वृत्त म्हणतो. आणि ह्याचं क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बघा. वृत्त उत्तर गोलार्धामध्ये आहे, आर्टिक वृत्त उत्तर गोलार्धामध्ये आहे, मकर वृत्त दक्षिण गोलार्धामध्ये आहे आणि अंटार्क्टिक वृत्त देखील दक्षिण गोलार्धामध्ये आढळतं. आता इथं बघा 90 अंशावर इथं उत्तर ध्रुव आहे आणि सेम त्याच पद्धतीने खाली 90 अंशावर तुम्हाला दक्षिण ध्रुव पाहायला मिळेल. महत्वाची उत्तरी वृत्ती तुम्हाला पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रदेश बघा. इथं उत्तरेला विषुवृत्तापासून हा जो प्रदेश आहे तर त्यामध्ये सूर्याची किरणे आहेत तर कशी लंबरूप पडतात. फक्त एवढंच सूर्यकिरण आहे ती लंबरूप पडतात आणि सर्वाधिक तापमान याच प्रदेशामध्ये आढळतं. तापमान जास्त आहे त्यामुळे सर्वात जास्त इथं पडतो. आता हा जो पट्टा आहे 6.5 इथे आणि इथं उत्तरेला 6.5 इथं पेन घेऊया आपण बघा. हा जो पट्टा आहे हा पट्टा आणि हा पट्टा दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवामधील. तर बघा हा जो पट्टा आहे तर सूर्याची जे आहेत तर पडतात अशी सरळ पट्टाशी पडतात, तिरपी पडतात. 66 अंश इथं खाली दक्षिणेला आणि उत्तरेला. आर्टिक आणि अंटार्क्टिक वृत्ताच्या दरम्यान जी सूर्याची किरणे आहेत ती कशी पडतात तर तिरपी पडतात. आणि ध्रुवाचं बघा दक्षिण ध्रुव. आता हा जो प्रदेश आहे सेम तसंच सेम उत्तरेला. तर या प्रदेशामध्ये काय आहे तर अतितिरप्या किरणांचा प्रदेश आहे. आणि इथं जर दिनमान आपण विचारात घेतलं तर बघा हा तर याच्यामध्ये 24 पर्यंत असतो आणि हा ध्रुवावरचा जो प्रदेश आहे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव इथं 24 तास जास्त दिवसाचं प्रमाण दिनमान इथं आढळतं. त्यानंतर पुढे बघा सूर्यकिरणे वर्षात 2 दिवस लंबरूप पडतात आणि इतर भागात सूर्यकिरणे कधीही लंबरूप पडत नाहीत. बघा कुठे तर कर्कवृत्त 3.5 उत्तर आणि 3.5 कर्कवृत्त आणि मकर वृत्ताच्या दरम्यानचा जो प्रदेश आहे तर तिथं सूर्यकिरणे वर्षात 2 दिवस कसे पडतात लंबरूप पडतात आणि बाकीच्या कोणत्याही भागामध्ये सूर्यकिरणे ही लंबरूप पडत नाहीत. आता 66 अंश उत्तर दक्षिण बघा आर्टिक आणि अंटार्क्टिक वृत्ताचा जो भाग आहे विषुवृत्त 66 उत्तर व दक्षिण अक्षवृत्त या दरम्यान वर्षभरात 24 काळामध्ये दिन व रात्र होतात. इथं दिवस व रात्र किती असतात तर 24 तासांच्या काळामध्ये होत असतात. त्याच्यानंतर खाली ध्रुवाला बघा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव इथं जो दिन आहे किंवा तासांच्या जास्त आढळतो. त्याच्यानंतर पुढे कोणत्याही एका ध्रुवावर जास्तीत जास्त 6 महिन्यांचा असतो. ऋतुमानाचा कालावधी कोणत्याही एका ध्रुवावर म्हणजे उत्तर ध्रुव असू दे किंवा दक्षिण ध्रुव असू दे जास्तीत जास्त किती कालावधी असतो 6 महिन्यांचा कालावधी असू शकतो. त्याच्यानंतर पुढे व्हॅटिकन सिटी आहे. हे माहितच पाहिजे, प्रश्न विचारलेला आहे खूपदा. जगात मंदिर म्हणून व्हॅटिकन ओळखला जातो आणि क्षेत्र अवघं 0.44 किमी इतकं आहे. त्याच्यानंतर पुढे 0 अंश रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त म्हणून महत्त्व आहे. जागतिक प्रमाणवेळ निश्चित करणे व वेगवेगळ्या देशांच्या प्रमाणवेळाशी सांगड घालणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. हे रेखावृत्त GMT ग्रीनविच मीन टाइम म्हणूनही ओळखले जाते. 0 अंश रेखावृत्त. त्याच्यानंतर बघा रेखावृत्तापर्यंत इतर रेखावृत्ते काढली जातात. 1 अंश रेखावृत्त संदर्भाने आंतरराष्ट्रीय कार्यशाळा 0 अंश ज्या आपण रेखावृत्तचा वापर करत आहोत अक्षवृत्ताचा नाही, त्यामुळे 0 अंश रेखावृत्त जागतिक प्रमाणवेळ ठरवले जाते. ग्रीनिची रेखावृत्त म्हणून त्याला ओळखलं जातं. आणि 180 रेखावृत्त जे आहे त्याच्यावरून काय ठरवले जाते बघा आंतरराष्ट्रीय वाररेषा. विषुववृत्त हे बृहत वृत्त आहे. तसेच एकमेकांसमोरील 2 रेखावृत्ते मिळून बृहत वृत्त तयार होते. पृथ्वीवर कमीत कमी अंतर शोधण्यासाठी याचा वापर होतो. विषुववृत्त किंवा बृहत वृत्ताचा वापर विचारला जाईल तर पृथ्वीवर कमीत कमी अंतर शोधण्यासाठी या विषुववृत्ताचा बृहत वृत्ताचा वापर होतो. बघा अशा पद्धतीने आपण दुसरा धडा संपवलेला आहे. आता आपण तिसऱ्या धड्याला आहोत. तिसरा धडा पृथ्वीगोल नकाशा तुलना व क्षेत्र. आपण खंड बघितलेले आहेत, 7 खंड महासागर बघितलेले आहेत. आता ज्यामध्ये महत्त्वाचे बघा आता भूगोल अर्थ काय आहे. आता हा जगात एक सर्वात मोठा फिरता आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये मेन राज्यात यारमत येथे ही पृथ्वीची महाकाय प्रतिकृती आहे. भूगोलाच्या परिवलनाचा वेग पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे. काय बघा पृथ्वीगोल आहे अर्था
पृथ्वीगोल आहे सर्वात मोठा आणि तो कुठं आहे तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये मेन या राज्यामध्ये यारमत या ठिकाणी हा पृथ्वीगोल बसलेला आहे. त्याच्यानंतर हा काही संपलेला आहे, त्याच्यात काही महत्त्वाचं नाही. आता चौथा टॉपिक आपण पाहत आहोत हवा आणि हवामान. आता कन्सेप्ट आहे थोडंफार कन्सेप्ट आपण हवामान बघा. तर हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान होय. बघा तर परत आपण वाचून घेऊ की हवामानशास्त्रज्ञ एखाद्या प्रदेशातील हवेच्या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी निश्चित केली जाते. हवेची सरासरी स्थिती आहे तर ती स्थिती म्हणजे काय तर हवामान आहे. हवेमध्ये तापमान, वारे, आर्द्रता इत्यादी वारंवार बदल होताना आढळतात. बघा हवेमध्ये बदल कशामुळे, हवा आणि हवामान. बघा हवामान म्हणजे काय तर हवेची दीर्घकालीन सरासरी म्हणजेच हवामान. हवेमध्ये तापमान, वारा, आर्द्रता इत्यादीमुळे वारंवार बदल घडताना आढळतात. आणि तापमान, वारे, आर्द्रता हीच काय आहेत तर हवेची मुख्य अंगे आहेत. प्रश्न विचारला जाईल तापमान, वारे, आर्द्रता ही काय आहेत हवेची मुख्य अंगे आहेत. त्याच्यानंतर हवेची अंगे बघा. तापमान एकच आपण अभ्यास करायचा आहे. समुद्र सपाटीपासून जसे जाऊ तसे हवेचे तापमान कमी होते. अशाच प्रकारे साधारणपणे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे तापमान कमी होते. समुद्र सपाटीपासून बघा जसं आपण तसं आपण कमी होतं आणि पृथ्वीवर जर आपण पाहिला तर विषुववृत्तापासून उत्तरेला आणि दक्षिणेला काय आहे तर तापमानामध्ये घट जाते. कारण सर्वाधिक तापमान ह्या विषुववृत्ताच्या 5 अंश उत्तर 5 अंश दक्षिण हा जो पट्टा आहे तर इथं सर्वाधिक तापमान आढळतं. त्यामुळे काय होतं बघा उत्तरेला आणि दक्षिणेला कमी होतं. पुढचा घटक हवेचा दाब. हवेला वजन असते त्यामुळे दाब निर्माण होतो, याला हवेचा दाब म्हणतात. हा बघा हवेचा दाब काय दिलेला आहे, हवेला वजन असते त्यामुळे दाब निर्माण होतो, याला हवेचा दाब म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाला हवेचा दाब जास्त उंचीनुसार कमी होतो. अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागात हवेचा जो दाब आहे तो जास्त आहे आणि उंचीनुसार काय होतो तर उंचीनुसार हवेचा कमी कमी होत जातो. तापमान पण बघा उंचीनुसार कमी कमी होत गेलेला आहे, हवेचा दाब पण उंचीनुसार कमी होत जातो. बघा त्याच्यानंतर हा झाला हवेचा ऊर्ध्वदाब. तापमानातील फरकामुळे देखील हवेच्या दाबात बदल होतो. हे बदल संबंधित दिशेत घडतात, वाऱ्यात रूपांतर आणि हवेच्या वाऱ्यात रूपांतर होतं. वारे बघूया. जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेला वारा म्हणतात. CTT 2020 बघा त्याच्यामध्ये CTT जी DYQ आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. वारे कसे वाहतात तर जास्त दाब हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे वारे वाहतात. हवे दाबानुसार वाऱ्याचा वेग ठरतो आणि वाऱ्याचा वेग कसा ठरत असतो तर हवेच्या दाबामध्ये जो फरक आहे त्याच्यानुसार वाऱ्याचा वेग ठरत असतो. जेवढा डाटा परीक्षेला येतो तेवढाच डाटा आपण व्यवस्थित करत आहोत. त्यामुळे जे जे हायलाइट केलेलं आहे ते खूप जास्त IMP आहे. जे जे मुद्दे वाचून दाखवत आहे ते खूप जास्त IMP आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. एकदा दोनदा व्हिडिओ तुम्ही रिपीट करू शकताय. दोनदा व्हिडिओ पहा, तुम्ही चांगले रिवाइज पण होईल जेणेकरून तुम्हाला स्टेट बोर्डची परत नव्याने वेगळी अशी तयारी करावी लागणार नाही. आपल्या व्हिडिओमधूनच सगळं तुमचा रिव्हिजनचा भाग आहे तो सगळा पूर्ण होऊन जाईल. आता आर्द्रता बघूया आपण. वातावरणात बाष्प ज्या बाष्प जास्त असते हवा कशी असते दमट विचारला जातो. बाष्प जास्त असलेली हवा कशी असते दमट असते. जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प आणि वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते. बघा वातावरणातील जी आर्द्रता आहे तर त्याचं प्रमाण कशावर अवलंबून असतं तर तापमानावर अवलंबून असताना जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प मावू शकते. आता वृष्टी हवेतील पाणी व हिम या होणाऱ्या रूपांमध्ये पुन्हा पृथ्वीवर येणे काय म्हटले जातं वृष्टी म्हटले जातं. पाऊस हिम इत्यादी वृष्टीचे आहेत रूपे आहेत. त्याच्यानंतर पुढे आता हवामान सर्व आणि सारखे नसते. त्याच्यानंतर बघा सजीवांचा या बाबीमध्ये हवामानाचा परिणाम होत असतो. पृथ्वीवरील पाण्याचे देखील हवामान नियंत्रित करते. पृथ्वीवर सर्वात प्रमाणात पाणी आहे आणि पाण्याचं जे वितरण आहे तर त्याच्यामुळे सुद्धा हवामान नियंत्रित केलं जातं. अशा पद्धतीने बोललेला आहे. त्याच्यानंतर 5वा धडा हवामान सगळा सेक्च्युअल डाटा आहे. त्यामुळं जरी पुस्तक असलं तरी आपल्या परीक्षेच्या खूप जास्त महत्त्वाचं आहे. याची PDF हवी असेल तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मला पाहायला मिळेल. जे सूर्य पण मग बघितलेलं सूर्याची किरणे तर इथं बघा हा आपला इथं सूर्य आहे, इथं पृथ्वी गोल आहे. पृथ्वी बघा इथं 60 अंश उत्तर होतं 60 अंश दक्षिण वृत्त आहे. हे आहे आपलं कर्क आणि हा आहे तर बघा इथं काय आहे तर सूर्याची किरणे काय आहेत स्ट्रेट काय आहेत तर थोडीशी तिरकी पडतायत. इथं आपण इथं काय आहे अंटार्क्टिका आहे आणि तर आहे अंटार्क्टिक वृत्त आणि इथं वृत्त आहे तर इथं आर्टिक वृत्त आहे आणि इथं 66 अंश अंटार्क्टिक आहे. इथं थोडीशी किरणे तिरकी पडतात. इथं 90 अंश उत्तर ध्रुव आणि 90 अंश दक्षिण ध्रुव इथं अति जास्त तिरकी पडतात. इथं थोडीशी तिरकी पडतात आणि इथं जास्त प्रमाणामध्ये तिरकी पडतात सूर्याची किरण. त्याच्यानंतर पुढे आता ही पण आकृती खूप जास्त महत्त्वाची आहे. इथं दिलेले आहेत. इथं काय लिहिलेलं आहे कटिबंध दिलेले आहेत. कटिबंध म्हणजे काय तापमानाचे पट्टे. बघा तर इथं
इथं ध्रुवावर बघा, इथं आपलं शीतकटिबंध आहे दोन्हीकडे, उत्तरेला पण आणि दक्षिणेला वर शीतकटिबंध आहे. 66.5 बघा, आपण विषुववृत्तापासून चालू करू. हे आपलं विषुववृत्त आहे. विषुववृत्तापासून 23.5 उत्तर आणि 23.5 दक्षिण हा जो पट्टा हा उष्णपट्टा आहे. सर्वात तापमान इथं आढळतं. 66.5 बघा, 66.5 उत्तर आणि 23.5 दक्षिण पासून 66.5 दक्षिण हा जो पट्टा आहे, तर या पट्ट्यामधलं जे कटिबंध आहे किंवा तापमान पट्टे आहे तिथं समशीतोष्ण कटिबंध आढळतं. थोडी तिरकी किरण पडत असते. इथं शीतकटिबंध आहे, त्यामुळे इथं खूप जास्त तिरकी सूर्यकिरण उष्णता आहे, त्यामुळे इथं शीतकटिबंधाचा हा भाग आहे. हे तापमान पट्टे कटिबंध तुम्हाला माहीत असणे खूप जास्त गरजेचे आहेत. बघा, विषुववृत्तापासून उत्तरेला 23.5 आणि दक्षिणेला 23.5 हा जो पट्टा आहे किंवा हे जे कटिबंध आहे त्याला कटिबंध 23.5 उत्तर पासून 66.5 उत्तर आणि 23.5 दक्षिण पासून 66.5 दक्षिण हे जे तापमानाचे वितरण आहे याला समशीतोष्ण कटिबंध म्हटलं जातं. आणि 66.5 उत्तर पासून 90 उत्तर ध्रुव आणि 60 पासून 90 दक्षिण ध्रुव हा पट्टा आहे, याला शीतकटिबंध म्हटलं जातं. आहे प्रश्न त्याच्यावर येऊ शकतो, त्यामुळे या गोष्टी मला माहित असणे गरजेचे आहे. त्यानंतर जमीन व पाणी सूर्यकिरणामुळे काय होतात, प्रथम तापतात, त्यानंतर जमीन व पाणी यांची उष्णता वातावरणात सर्जित होते, त्यामुळे पृष्ठभागालगत असलेला हवेचा थर वरची तापत जातो. म्हणून पृष्ठभागालगत हवा जास्त असते. पृष्ठभागावर जसे उंच जाऊ तसे तापमानामध्ये होते. हवा दाब बघा, दाब पण कमी असतो आणि तापमान पण उंचीनुसार घट होत जाते. समुद्र सपाटीला असणारे तापमान हे पर्वतीय भागात कमी झालेले आढळते. आता पुढचे महत्त्वाचे काही मुद्दे आहेत. तर तापमान साठवू शकते, त्यामुळे या भागात हवा आत व वर राहते. बघा, समुद्रकिनारी भागात समुद्र पाण्याची वाफ पेसळत असते आणि पाण्याची वाफ हवेतील तापमान साठवू शकते, त्यामुळे या समुद्र भागामध्ये हवा आर्द्र आणि उबदार असते. या उलट परिस्थिती बघा, खंडागत भागात येते, बाष्प नसल्याने इथली हवा जास्त कोरडी असते आणि परिणामी तापमानातील फरक तीव्र होतो. त्याच्यामुळे किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा म्हणतात. तापमान कक्षा महत्त्वाचे आहे. बघा, दिवस कमाल जास्तीत जास्त तापमान आहे आणि रात्रीचं जे कमीत कमी तापमान आहे, या दोन्हीमध्ये जो फरक आहे तर त्याला काय म्हटलं जातं, तापमान कक्षा म्हटलं जातं. आता इथं हे दिलेलं आहे, त्यामुळे याच्यावर प्रश्न येतो बघा, मुंबईचे जे तापमान आहे स्वरूपाचं आहे, नागपूरचे तापमान आहे ते स्वरूपाचं आहे. समुद्र किनारा मुंबईला लाभला, यामधील तापमान सम आहे. नागपूरचे तापमान कसे आहे तर विषम आहे. बघा पुढे, आता हरितगृह वायू आर्गॉन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, तर याच्यामुळे तापमान वाढ होते आणि जे तापमान वाढ होत आहे जगभरामध्ये, तर ते कशाचा परिणाम आहे तर हरितगृह वायूचा परिणाम आहे. त्याच्यानंतर पुढे आता सागरी प्रवाह आहे. सागरी प्रवाह आहेत, किचकट भाग आहे थोडा, पण लक्षात ठेवा. तर बघा, हे आपलं काय आहे, विषुववृत्त आहे. मग अशा आपण खंड बघितलेले आहेत. इथं जे महासागर आहे, दक्षिण महासागर आहे, इथं अटलांटिक महासागर आहे, इथं पॅसिफिक महासागर आहे, या साईडला पुन्हा तुम्हाला पॅसिफिक महासागर मिळेल, इथं आठ महासागर आहे, दक्षिण महासागर आहे. तर इथं बघा, जे सागरी प्रवाह आहेत तर उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह, जे गुलाबी रंगामध्ये दाखवलेले आहेत ते सगळे उष्ण प्रवाह आहेत आणि निळ्या रंगामध्ये आहेत तर हे सगळे शीत प्रवाह आहेत. इथं बघा, तुम्हाला बाणाची दिशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी दिसेल. बघा, हा इथून आलेला आहे, पुन्हा इकडे गेलेला आहे, पुन्हा इकडं हे शीत प्रवाह आहेत तर त्यांची दिशा वेगळी दिसेल. बघा, जे हवाचे पट्टे आहेत, वारे वाहतात, वारे जे वाहतात त्या वाऱ्यांच्या दिशेवरून हे सागरी प्रवाह ठरत असतात. वायुपट्टे आहेत तर वायुदाब पट्ट्यावरून हे सागरी प्रवाह ठरत असतात. आता बघा, फक्त जे महत्त्वाचं आहे तेवढंच मी वाचून दाखवते. इथं आहे गल्फ प्रवाह, इथं आहे प्लॅब प्रवाह, इथं अटलांटिक प्रवाह आहे, इथं प्रवाह आहे. आणि हे जे प्रवाह आहेत बघा, हे जे सागरी प्रवाह आहेत तिथं ज्या ठिकाणामधून हे सागरी प्रवाह वाहतात त्या ठिकाणचं नाव त्या सागरी प्रवाहाला दिलं जातं. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्हाला वेगळं नाव पाहायला मिळेल. तयार होणारा हा ब्राझील प्रवाह आहे, बेंगुल प्रवाह आहे, गोलार्धामधले प्रवाह तरी तुम्हाला माहीत पाहिजेत. दक्षिण गोलार्ध बघा, हंबळ आहे किंवा याचा प्रवाह आहे प्रशांत महासागर, इथं फॉकलंड प्रवाह आहे, दक्षिण महासागरामध्ये ॲग्युलास प्रवाह आहे, त्याच्यानंतर दक्षिण ध्रुवीय प्रवाह आहे, त्याच्यानंतर पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रवाह आहे. आणि आता उत्तरेकडचे आपण पाहून घेऊ, सोमाली प्रवाह आहे, क्यू प्रवाह आहे, उत्तर पॅसिफिक प्रवाह आहे, त्याच्यानंतर ओयाशिओ प्रवाह आहे, उत्तर अटलांटिक प्रवाह, लॅब्राडोर प्रवाह, गल्फ प्रवाह, अल्गोनिया प्रवाह आणि विषुववृत्त प्रवाह, प्रतिविषुववृत्त प्रवाह आणि श्रुती प्रवाह. हे उत्तर गोलार्धामध्ये तुम्हाला विषुववृत्त प्रवाह, दक्षिण विषुववृत्त आणि प्रतिविषुववृत्त हे तुम्हाला उत्तर गोलार्धामध्ये पाहायला मिळेल. फक्त दक्षिणेकडचे फक्त एवढेच तुम्ही लक्षात ठेवा. हे जे आहेत बघा, गुलाबी रंगाचे ते आहे ते उष्ण प्रवाह आहेत आणि हे जे आहे ते शीत प्रवाह. आता उष्ण प्रवाह इथं बघा, विषुववृत्त आहे आणि विषुववृत्ताच्या जवळच्या भागामध्ये सर्वाधिक तापमान आहे, तो उष्णकटिबंधाचा भाग आहे. त्यामुळे मला हे जे उष्ण प्रवाह आहेत तर विषुववृत्तीय भागाच्या जवळच्या आसपासच्या भागामध्ये मला विषुववृत्ताच्या जवळपासचे प्रवाह मला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर महत्त्वाचं उष्ण व शीत सागरी प्रवाह जर एक घरात काढले तर असा वाढीस सर्वोत्तम असतो आणि आहे मासे खाद्य आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली. म्हणजे का, शीत सागरी प्रवाह आणि सागरी प्रवाह एकत्र, ती जी स्थिती आहे तर ती प्लवंक वाढीसाठी असते, तिथं सर्वात प्रमाणात मासेमारी केली जाते. उदाहरणार्थ आपण
इथं गल्फचा प्रवाह आहे बघा, लॅब्राडोर वगैरे, तर यामध्ये सुद्धा प्लवक मोठ्या प्रमाणात आहेत आणि इथं मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते आणि इथं भूमध्य समुद्र आलेला आहे. त्यानंतर पुढे नकाशात जोडून काही ठिकाणी बघा विविध नैसर्गिक घटकांची सांख्यिकी माहिती समान ठिकाणी नकाशा रेषा तयार केल्या जातात. उंची, समोच्च, मान, समताप रेषा, वायुदाब रेषा, संपर्जन रेषा इत्यादी घटकांची प्रादेशिक तसेच जागतिक स्तरावरील इतर रेषांच्या आधारे दाखवले जाते. त्याच्यानंतर पुढे इथे तापमान दिलेलं आहे. तापमानामध्ये कशा पद्धतीने घट वगैरे होते, वाढ होते ते दिलेलं आहे. ते काही इतकं जास्त नाही महत्वाचं. पुढे बघू आपण. दक्षिण गोलार्धातील समताप रेषा अक्षवृत्तांना समांतर आहेत. दक्षिण ध्रुवापासून मकर वृत्तापर्यंत या रेषामधील जवळजवळ समान आहे. दक्षिण गोलार्धात जमिनीचे प्रमाण कमी आणि या भागाच्या तापमानात मुख्यतः अक्षांशापासून फरक पडलेले दिसते आणि उत्तर गोलार्धात मात्र या रेषामधील अंतर कमी जास्त झालेले आढळते. या गोलार्धात जमिनीचे प्रमाण खूप जास्त आहे, त्यामुळे अक्षांश व जमिनीचे प्रमाण या दोन्हीचा परिणाम तापमानाच्या वितरणावर होताना दिसतो. असा जर आपण पृथ्वी गोल काढला तर बघा दक्षिण गोलार्धामध्ये महासागराचा जो भाग आहे तो अधिक प्रमाणात आहे, त्यामुळे तापमानामध्ये आहे तर अक्षांशानुसार फरक पडलेला दिसतो आणि उत्तर गोलार्धामध्ये जमिनीचं प्रमाण जास्त आहे. ह्या गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे. दक्षिण गोलार्धामध्ये महासागराचं प्रमाण जास्त आहे आणि उत्तर गोलार्धामध्ये जमिनीचं प्रमाण पाहायला मिळतं. आपल्याला समजलं आहे. आता आपण सावधान चालू करायचं आहे महासागराचे महत्त्व. आता इथं महासागरांची बघा उत्तरानुसार इथं आकडेवारी दिली आहे. सर्वात मोठा महासागर आहे पॅसिफिक महासागर आहे, अटलांटिक महासागर 3 आहे, हिंदी महासागर आहे, दक्षिण महासागर आर्टिक महासागर. घटत्या क्रमाने इथं दिले आहे. पॅसिफिक महासागर सर्वात मोठा, अटलांटिक 3 नंबर, हिंदी महासागर 4 नंबर, दक्षिण महासागर आणि 5 नंबर आर्टिक महासागर. आणि कृष्ण केला जातो तर कोणता एका महासागराला विशेष नाव दिले आहे तर तो महासागर आहे हिंदी महासागर. हे इतकं क्षेत्रफळ जास्त विचारलं जात नाही. फक्त तुम्ही लक्षात ठेवा अटलांटिक, हिंदी, दक्षिण आणि आर्टिक असं लक्षात PA अशा पद्धतीने लक्षात ठेवू. त्याच्यानंतर सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची शारदा महासागराची पाण्याची शारदा त्याच्यावर प्रश्न येतो. तर महासागराच्या पाण्याची शारदा 35 साधारण असते, पण मृत समुद्र हा जगातील सर्वात क्षारयुक्त म्हणून ओळखला जातो, ज्याची क्षारता आहे 332%. बघा सरासरी क्षारता जर विचारली तर सांगा आणि सर्वाधिक क्षारता विचारली तर अमृत समुद्राच्या आहे आणि प्रमाण विचारलं तर 30%. मिठाप्रमाणेच फॉस्फेट, सल्फेट इतर खनिजे समुद्रामध्ये आढळतात. त्याच्यानंतर इथं मिठा दिलेला आहे. त्याच्यानंतर महासागर आणि हवामान काही इतकं जास्त महत्वाचं नाही. त्याच्यानंतर पुढे विषुवतीय प्रदेशात सूर्यकिरण बरोबर पडतात हे तुम्ही असले आहे. बघा सूर्यकिरण विषुवतीय भागात लंब बरोबर पडतात, त्यामुळे या भागात जमीन व पाणी जास्त असते. या उलट ध्रुवीय जमीन व पाणी शीत राहते. जमीन व पाण्याच्या तापमानातील या फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील असमतापतेने परिणामी वायुदापटे निर्माण होतात. आता बघा या वायुदाबातील फरकामुळे वारे वाहतात आणि त्यांना ग्रहीय वारे असेही म्हणतात. हे वारे महासागरात पाणी प्रवाह निर्माण करतात आणि हे प्रवाह उष्ण प्रवाह बघितले, उष्ण प्रवाह, शीत प्रवाह, तर हे या वाऱ्यामुळे तयार होत असतात आणि विषुवताकडून ध्रुवीय प्रदेशाकडून विषुवत हे वारे वाहतात. बघा वारे उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात, त्यामुळे विषुवृत्तापासून अशा ही वाऱ्यांची दिशा आहे. त्याच्याकडे आपण पुढच्या जो हा टॉपिक येईल तिथं आपण करू. विषुवृत्तापासून ध्रुवाकडून विषुवृत्ताकडे उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाऱ्याची दिशा असते, त्याच्यानुसार हे वारे वाहत असतात, त्यामुळे त्याची दिशा असते अशाकडे असू शकते. आणि वारे उत्तर गोलार्धामध्ये कोणत्या उजवीकडे वळतात, दक्षिण गोलार्धामध्ये आपल्या डाव्या दिशेला वळतात. त्याच्या सर्व गोष्टी आहेत पुढे, तर त्या भागानुसार आपण त्या गोष्टी क्लिअर केल्या. त्याच्यामुळे किनारपट्टीच्या तापमान असतं, त्यामुळे मुंबईचं तापमान असलं तर मुंबईचं तापमान समान असण्याचं कारण काय तर मुंबईला समुद्र किनारा लावलेला आहे आणि किनारपट्टीमुळे तिथं तापमान सम आढळतं. नागपूरचं बघितलं होतं, नागपूरचं तापमान कसं आहे तर विषम स्वरूपाचं आहे. स्थानिक लाभलेल्या प्रदेशात हवामान समान असल्यामुळे तिथे पाणी लोकसंख्येची घनता या भागामध्ये जास्त प्रमाणात असल्याची पाहायला मिळते. त्याच्यानंतर महासागर व संसाधने. आता महासागरातून काही संसाधने मिळतात. सागर तर लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, क्रोमियम, झिंक इत्यादी खनिज पदार्थ पाहायला मिळतात. आता तिवरी आहे, खारपूरची वने दिली आहे, त्याच्यावर पण सागर किनाऱ्यावर दरीच्या भागात क्षेत्रात हवामानाचे अशा ठिकाणी खारपूरची जंगले, सौंदर्य वने आढळतात. खारपूरची लाकूड जास्त तेलकट होते. इंधन तयार करण्यासाठी याकडे अतिशय महत्त्वाचं वाक्य बघा. तर इंधन असेल नाव तयार करण्यासाठी जे लाकूड वापरलं जातं तर ते खारपूरची वने, ज्याला तिवरीची वने किंवा सुंदरीची वने असंही म्हटलं जातं, तर त्या वनातून ते लाकूड उपलब्ध होत असतं. त्याच्यानंतर जल वाहतूक शक्यतो सागर वाहाला अनुसरून केली जाते. त्याच्यानंतर पृथ्वी सुमारे 70% भाग हा काय आहे पाण्याने आहे. आता सागरी जी वाहिनी नामशेष आहे त्यामध्ये निळा मासा आहे, समुद्र आहे आणि डॉल्फिनचा समावेश आहे. त्याच्यानंतर पृथ्वीवर असलेले जे जमीन आणि पाण्याचं प्रमाण आहे दोन्हीतून आपल्याला पाण्याचं प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळतं आणि पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे पृथ्वीला जलग्रह असंही म्हटलं जातं किंवा निळाग्रह असंही नीलग्रह अशा पद्धतीनेही पृथ्वीला नावलेलं आहे. या क्षरुत्तापासून अडाडी खंडाच्या किनारपट्टीच्या जलभागाला असं म्हणतात. त्याच्यानंतर इथं हार असलेला आहे. आता खडकणी प्रकार अतिशय महत्त्वाचा टॉपिक बघा. खडकाचे प्रकार आहेत त्यावर बरेच परीक्षण विचारला जातो. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे जे बाहेरीकरण आहे त्याला शिला म्हटलं जातं बघा.
कसं आहे कसं कठीण आहे. तिथे माती खडक बनलेला आहे. भूपृष्ठावर व त्या खाली खडक काढतात. भूपृष्ठावर तसेच त्या खाली मध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रण खडक म्हणतात. खडक नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात. खडकामध्ये आढळतं तर सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोह ही खनिजे खडकामध्ये आढळतात. खडकांचे 3 प्रकार. आग्नेय खडक, त्याला आपण अग्निज खडक म्हणून ओळखतो किंवा मूळ खडक असं म्हणून ओळखतो. आग्नेय खडक, अग्निज खडक, मूळ खडक खडकाची नावे आहेत. दुसरा प्रकार गाळाचे खडकाला खडक असंही म्हटलं जातं. आणि शेवटचा प्रकार परित खडक. जे मूळ खडक आहे त्या मूळ खडकावर आपण दाब असेल त्यांचा प्रभाव पडून या त्या खडकांचं रूपांतर होतं आणि जे नवीन खडक आहेत तर त्यांना काढलं जातं रूपांतरित खडक. अग्निजन्य खडक एक एक माहिती घ्यायची आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान पृष्ठभागाखाली भूपृष्ठावर लावा थंड होत जाऊन त्याचे घन होते आणि या प्रक्रियेतून अग्निजन्य खडकाची निर्मिती होते. बघा, ज्यावेळी ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो त्यावेळी जमिनीचा जो भाग आहे तर त्या भागावर जो शिलाचा तो इथं साचवा या खडकाला काय म्हटलं जातं, त्याला लावा म्हटलं जातं. आणि जमिनीच्या खाली जो शिला साचलेला आहे जमिनीच्या खाली त्याला मॅग्मा म्हटलं जातं आणि जमिनीच्या वर लावा म्हटलं जातं. आणि यामुळे ज्या खडकाची निर्मिती होते त्याला म्हटलं जातं अग्निजन्य खडक. आता बहुतांश अग्निजन्य खडक हे खडकांनी एकजिन्सी दिसतात. हे खडक वजनाने देखील जड असतात. अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. आणि अग्निजन्य खडकामध्ये बेसल्ट हा एक प्रमुख खडक आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रमाणात बेसल्ट खडक आढळतो. त्याच्यानंतर पुढे फ्युमिस हा अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे. ज्वालामुखी मिळणाऱ्या खेसापासून हा खडक तयार होत असतो. तो सच्छिद्र असतो आणि त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो. बघा, हा जो आहे हा प्युमिस खडक आहे आणि हा अग्निजन्य खडकाचाच एक प्रकार आहे जो ज्वालामुखीच्या फेसापासून तयार होतो. आता दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे गाळाचे खडक किंवा स्तरीत खडक. तापमानातील सतत होणारे खडक तुटतात. खडकामध्ये खनिजे खनिजे विरघळतात आणि खडकांचे खडकाचे नदी वारा यांच्या प्रवाहाबरोबर खडकांचे हे सकल प्रदेशाकडे त्यांच्यावर थरच असतात आणि या संचलनामुळे थर आहे त्याच्यावर प्रचंड दाब निर्माण होतो आणि त्यातून गाळाची निर्मिती होत आहे. आणि गाळ होत असताना गाळ खडकांनाच काय म्हटलं तर खडक असेही म्हटलं जातं. बघा, गाळाच्या खडकामध्ये जीवाश्म आढळतात का तर नाही. बघा, दुसरा खडक गाळाच्या खडकामध्ये आढळतात. हे खडक धाकेवर ठिसूळ असतात. सर्वसाधारण गाळाचे खडक असतात. आणि तुम्हाला माहित असणे खूप जास्त गरजेचे आहे. जीवाश्म कोणत्या खडकामध्ये आढळते हे विचारलेले आहेत. ज्वालामुखी बघा, अग्निजन्य खडक आहेत त्याच्या जीवाश्म आढळत नाही पण गाळाच्या खडकामध्ये जीवाश्म आढळतात. आणखीन काय विषय आहे गाळाच्या खडकाचे तर हलके आहे, ठिसूळ आणि सर्वसाधारण गाळाच्या छिद्र असतात. पंकशेल आणि प्रवाळ काय आहे तर गाळाच्या खडकाची उदाहरणे आहेत. आणि गाळाच्या काही खडकामध्ये कोळशाचे थरही आढळतात. जीवाश्म, आता फॉसिल्स जीवाश्म म्हणजे काय तर गेलेल्या मृत प्राणी व वनस्पतींच्या शांवर प्रचंड दाब पडल्यामुळे ते कांतराने या जीवाश्म म्हणतात. जेव्हा पृथ्वीवर त्या काळातील जीवसृष्टीची माहिती मिळते इथे जीवाश्म दिले आहे. त्याच्यानंतर हा पण राजस्थानमध्ये वाळूचा खडक हा एक प्रकारचा खडक आहे. हा खडक वापरून दिले केले आहे. खडक मऊ असणे त्यावर नक्षीकाम करता येते. बघा, राजस्थानमध्ये लाल रंगाचा वाळूचा खडक आढळतो आणि हा एक प्रकारचा खडक आहे आणि त्या खडकाला बांधलेला आहे. त्या खडक काय तर हा जो खडक आहे वाळूचा तो मऊ आहे त्यामुळे सहजने नक्षीकाम करता येते. आता रूपांतरित खडक तर दिलेला आहे खूप महत्त्वाचा आहे. इथं खडकांचे प्रकार काय खडक आहे आणि खाली खडक आहेत. आता त्याची उदाहरणे त्या खडकापासून मूळ खडकापासून रूपांतरण झाल्यानंतर त्या रूपांतरित खडकाचे नाव दिलेलं आहे. बघा, ग्रॅनाइट हा काय आहे तर अग्निजन्य खडकांचा प्रकार आहे. मूळ खडक आहे ग्रॅनाइट. अग्निजन्य खडकाचे खडकाचा एक प्रकार आहे ग्रॅनाइट. आणि ग्रॅनाइटचं रूपांतरण होतं नीस म्हणजे ग्रॅनाइट अग्निजन्य खडकापासून रूपांतरित खडक जो तयार होतो त्या नीस. त्याच्यानंतर अग्निजन्य खडक या रूपांतरित खडकामध्ये होतं चुनखडक हा खडक आहे त्याचं रूपांतरण या खडकामध्ये होतं. प्रश्न आहे कोळसा खडक आहे आणि रूपांतरण हिरामध्ये होत आणि काय रूपांतरित खडक आहे. वाळूचा खडक हा खडकाचा प्रकार आहे आणि साइडमध्ये त्याचं रूपांतरण होतं. पंकशेल खडक आहे ज्याचं रूपांतर सेंड होतं. आता पटपट लक्षात ठेवा. ग्रॅनाइट मूळ अग्निजन्य खडक रूपांतरण नीस बेसल्ट मूळ अग्निजन्य खडक त्याचं रूपांतरण मध्ये होतं. खडक स्तरीत खडक आणि त्याचं रूपांतर संगमरवरमध्ये होतं. कोळसा जो मूळ स्तरीत खडक आहे त्याचं रूपांतर हिरामध्ये होतं. त्यानंतर वाळूचा खडक मूळ स्तरीत खडक आहे त्याचं रूपांतर क्वार्टझाइटमध्ये होतं आणि पंकशेल हा मूळ स्तरीत आहे त्याचं रूपांतर स्लेटमध्ये झालेलं पाहायला मिळतं. आता पुढे इथं पण बघा, आग्रा इथे ताजमहाल हा संगमरवर या खडकाला हा रूपांतर खडक आहे. लाल किल्ला गाळाचा खडक आहे राजस्थानमध्ये आणि त्याचं बांधकाम गाळाच्या खडकाचं झालं आहे. आणि आता जे ताजमहालचं बांधकाम आहे तर ते संगमरवर पासून झालं आहे. संगमरवर पासून तयार झालं आहे. चुनखडीपासून संगमरवर हा रूपांतरित खडक निर्माण होतो. त्यामुळे आग्र्याचं जे ताजमहालचं जे बांधकाम आहे तर ते रूपांतरित खडकापासून झालेलं आहे संगमरवर. हा दगड राजस्थान मकराना घालून आणला गेला आहे. मकराना ठिकाणी विचार आहे. त्याच्यानंतर पुढे भेडाघाट येथे नर्मदा नदीच्या पात्रातून नावे टाकताना या नदीकडे संगमरवर असल्याचे लक्षात येते. सूर्योदय यावेळी पूर्वीच्या रात्री हे तट उजळून निघतात. हे दृश्य फार मनोरम असे. बघा, इथं नर्मदा नदीचं जे पात्र दिलं आहे तर भेडघाट हे नदीचे जे पात्र आहे तर त्याचे काठ आहेत. हे संगमरवरचं बनले आणि किरण मनोरम दृश्य असायला पाहायला मिळतं. खडकांचं पाणी महाराष्ट्रामध्ये पिवळा जो आहे तो स्तरीत खडक आहे आणि स्तरीत खडक आढळणारे जिल्हे बघा, नंदुरबार आहे, धुळ्याचा काही भाग, गावचा काही भाग, पुणे, अकोला आणि अमरावती. बघा, जिल्ह्यामध्ये बुलढाणा आणि अमरावतीमध्ये स्तरीत खडक आढळतो. जांभा खडक रंगाने दर्शवलेला आहे. बघा, फक्त सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि यामध्ये तुम्हाला जांभा खडक पाहायला मिळेल. आता ग्रेनाइट खडक कुठं आहे बघा तर
हा जो भाग आहे गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, हिंगोलीचा भाग आहे, थोडासा भाग आहे, चंद्रपूरचा थोडासा भाग आहे. तर या भागामध्ये तुम्हाला आणि सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये ग्रेनाइट खडक आढळतो आणि हा पूर्ण भाग कशाचा आहे आणि पूर्ण भाग आहे बेसॉल्टचा हमला आहे. त्याच्यानंतर आता जा खडक आपल्या महाराष्ट्रामध्ये कुंभक किनारपट्टीच्या भागात आंबा खडक हा खडक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतो. त्याच्यानंतर आता पृथ्वीवर एक पाणी आहे 100% वापर योग्य कमी आहे आणि त्यापैकी पण पृथ्वीवरील पाण्यासाठी उपलब्ध असलेले पाणी किती आहे त्याचं प्रमाण आहे 0.001. त्याच्यानंतर हा खूप जास्त महत्त्वाचा भाग आहे. तर बघा इथं पृथ्वीगोल इथं बघा हा असा पृथ्वीगोल आहे असं समजू शकता तुम्ही. इथं विषुववृत्त दिलेलं आहे आणि विषुववृत्त वनांचं प्रमाण विषुववृत्त म्हणजे 0 होता. आता हा जर आपण भाग बोलायचा तर विषुववृत्त 0 अक्षरवृत्ताचा हा भाग तर इथं विषुववृत्ताने आढळतात. इथून 15 बघा उत्तर इथं पानझडी उत्तर दक्षिण पानझडी वने आढळतात. त्याच्यानंतर 30 थोडंसं वर गेलं तर तिथं गवताळ प्रदेश आढळतात. त्याच्यानंतर 45 थोडंसं वर गेलं तर तिथे समशीतोष्ण गवताळ प्रदेश आणि काळे वने आढळतात. 60 पुढे इथं आढळतात आणि 75 इथं बघा 60 ते 75 दरम्यान आणि 50 दरम्यान ते 90 दरम्यान आणि अगदी पाहायला बघा. परत एकदा वृत्तावर विषुववृत्त वने आढळतात. 15 अक्षरवृत्तावर काही वने आढळतात. 30 अक्षरवृत्तावर उष्ण गवताळ प्रदेश आढळतात. 30 ते 45 दरम्यानचा जो भाग आहे तिथं काळे वने आढळतात. 45 पासून 60 अक्षरवृत्ताचा भाग आहे तिथं समशीतोष्ण गवताळ प्रदेश वने आढळतात आणि 60 पासून 75 अक्षरवृत्ताचा भाग आहे तो ऋतुपर्णी. 75 पासून 90 जो भाग आहे अक्षरवृत्ताचा आणि 90 ध्रुवावर पाहायला मिळतं. खूप जास्त महत्त्वाचा भाग इथं दिला आहे त्याच्या स्वरूपात. धातू खनिजांचा रसायन करण्यासाठी केला आणि अधातू जे आहे त्याची उदाहरणे बघा. जिप्सम ॲसिड धातू खनिजाचा वापर रसायन करण्यासाठी केला जातो आहे जिप्सम सेंधव आणि कॉलसाइट. त्याच्यानंतर पृथ्वीवर जमीन प्रमाण आहे 29.20. पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण पृथ्वीवर खूप जास्त आहे. पृथ्वीवर जे प्रमाण आहे तर किती आहे जमिनीचे प्रमाण मिळेल. ही पीडीएफ तुम्हाला मी टेलिग्रामवर शेअर करणार आहे. टेलिग्रामशी नक्की कनेक्ट राहा. त्याच्यानंतर इथं हा धडा संपलेला आहे. पुढचा धडा बघा. अगदी आपण व्यवस्थित पाहत आहोत. हे आपला पॉईंट मिस होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत आहोत आपण. 9वा टॉपिक आहे ऊर्जा साधने. आता ऊर्जेची जी साधनं आहेत तर ती याच्यामध्ये आपल्याला पाहिजे आहेत. तर बघा आता इथं पदार्थावर आधारित ऊर्जा साधने आणि क्रियांवर आधारित ऊर्जा साधने एक वाचून घेऊ. पण उदाहरण बघा. पदार्थावर आधारित जी ऊर्जा साधना उदाहरण लाकूड आणि प्रक्रियावर म्हणजे प्रक्रियेवर आधारित ऊर्जा आहे त्यामध्ये सौर भरी ओहोटी व गर्भीय उष्णता फरकांचं नाहीत. इथं बघा फरकस्वरूपी राहतात. फरक विशिष्ट बघा. परत एकदा आपल्यानंतर संपतात. हे सातत्याने ऊर्जा असतात वापर होत नाही. एक करता येतो. हे मयरूप आहे. इकडे मुबलक स्वरूप आहेत. इथं निसर्गतः नवीन वर्षांचा कालावधी लागतो. इथं सहज होतात. हे प्रक्रिया आहेत. अणुऊर्जा सोडून इतर सर्व ऊर्जांना पारंपरिक सर्व ऊर्जा साधने अपारंपरिक आहेत. ऊर्जा साधने निरीक्षण आणि याच्यामध्ये लागणारे जे तंत्रज्ञान आहे बघा ते विकसित करण्यात येतो. विचार करता ही ऊर्जा साधने असल्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने ही प्रेरणाचे प्रकार आहेत. इथं विद्युत प्रकार विद्युतनिर्मिती साधनामुळे येते आणि जी विद्युत निर्मिती आहे ती प्रक्रियावर आधारित ऊर्जा साधनापासून तयार केली जाते. पण वैशिष्ट्य पाहिजे पदार्थावर आधारित आणि प्रक्रियेवर आधारित ऊर्जा साधने. नंतर पुढे औष्णिक विद्युत निर्मिती जाते. खनिज तेलाच्या काळसर रंगामुळे जास्त किमती मिळेल. या खनिजास काय म्हटलं प्रश्न आलेला आहे. काळी सोने तर खनिज म्हटले जाते. अतिशय महत्त्वाचा बघा. इथं हातून काढलेलं आणि आता कोळसा क्षेत्र आहे. खनिज तेल क्षेत्र आहे आणि गोदावरीचं खोरे दिलं आहे. आता आपण पहिला काय करू कोळसा क्षेत्र पाहू. तर बघा इथं कामठी वर्धा खोरे त्यानंतर पाथर्डी मोहपल्ली मध्ये सोहागपूर छत्तीसगडमध्ये आहे बघा. कोल्हा आहे कल्चरमध्ये आहे. रामगड हजारीबाग आहे. सिंगरोलीमध्ये भाग आहे. हजारीबाग आहे जे झारखंडमध्ये आढळतात. रामगडचा भाग आहे. रायगंज आहे तर पश्चिम बंगाल इकडच्या भागामध्ये येते. धनाबाद राणीगंज हे झारखंडचा भाग आहे. त्यानंतर दार्जिलिंग आहे. त्यानंतर पुढे इथं नागालँडचा थोडासा भाग आहे. तर याच्या इथं कोळसा आपल्या मरसर आहे. इथं कोळसा तर इथं पाहायला मिळतं. आता खनिज क्षेत्र तर इथं कली आहे. कली लुणे अंगेश्वर आहे बघा गुजरातमध्ये आहे. त्याच्यानंतर इकडं नहटी नदी गोई माकूम. आता हे अरुणाचल प्रदेशमध्ये इथं गोई माकूम आहे. इथं आसाममध्ये तुम्हाला नहरकटी अनुमती पाहायला मिळेल. तर हे खनिज तेल क्षेत्रे आहेत. इथं मुंबई हे खनिज तेल क्षेत्र आहे आणि कोळसा क्षेत्र भाषेमध्ये कोळसा क्षेत्र पाहायला मिळते. पुढे अणुऊर्जा युरेनियम थोरियम अशा खनिजांच्या विविध ऊर्जा निर्मिती केली जाते. अणुऊर्जा निर्मिती आता हे प्रकल्प जे पुस्तकामध्ये स्टेट बोर्ड उदाहरणे दिलेली आहेत ते विचारतात ती पाठच करायची. बघा तर पंजाबमधील भाकरा नांगर महाराष्ट्र हे काय आहेत प्रक्रियेवर आधारित जलऊर्जा केंद्रे आहेत. त्याच्यानंतर पुढे आता सौरविद्युत प्रकल्प बघा
तर पवन ऊर्जा म्हणजे वाऱ्याचा वेग 440 ते 50 किलोमीटर पवन चक्की. पवन ऊर्जा निर्माण करण्यासाठी वाऱ्याचा वेग किती ताशी 40 ते 50 किलोमीटर या असावा. त्याच्यानंतर सौर ऊर्जा महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील साक्री येथील सौर विद्युत प्रकल्प प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र धुळे जिल्हा साक्री. त्याच्यामुळे भूऔष्णिक ऊर्जा पृथ्वीच्या अंतर्भागातील तापमान प्रत्येक 32°C वाढत जाते. या जमिनीखालील तापमानाचा वाढ विद्युत करण्याची प्रक्रिया मानवगत केली आहे. या भूऔष्णिक ऊर्जेचा भारतात हिमाचल प्रदेश राज्यात बरं येथे असं एमपी आहे बघा. धुळे जिल्हा साक्री येथे आहे सौर विद्युत प्रकल्प आहे आणि भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प विचार करतो आहे भारतामध्ये हिमाचल प्रदेशातील वनीकरण येथे. त्याच्यामुळे हा वेळ आहे. आता आपण अगदी तो राहिलेला आहे बघ. अगदी मानवाचे व्यवसाय 10वा क्षेत्र मानवाचे व्यवसाय. मानवी व्यवसायामध्ये मानव कोणते व्यवसाय करतो का? तर दूध असेल, तिथं पशुपालन असेल, व्यवसाय असेल. इथं प्राथमिक द्वितीय क्षेत्र दिले आहे. प्राथमिक व्यवसाय पशुपालन आहे, कृषी व्यवसाय प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतात म्हटले जाते आणि सेवा ज्या दिल्या जातात किंवा सेवेची समस्या आहे तर तृतीय व्यवसायामध्ये गणले जातात. सेवा देण्यासाठी विशेष जे प्रावीण्य गरज असते त्यामुळे अशा सेवांना चतुर्थ व्यवसायामध्ये जाते. माहिती दिली आहे प्राथमिक वाढत जाणार आहोत. आता बघा मनुष्यबळाचं जे शेकडा प्रमाण आहे तर इथं दिलेलं आहे.